हो, लय जड आहे हो, लय जड आहे हो, लय जड आहे. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅपकट ॲपने एडिटिंग करणार आहोत. तर चला सुरू करूया. सगळ्यात आधी कॅपकट ॲप डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि सुपर VPN एक आपल्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून कनेक्ट करायचं आहे आणि कॅपकट ॲप ओपन करायचं आहे. कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळणार आहे. तर आता आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर आता बीटमार्क जो व्हिडिओ दिलेला आहे मटेरियलमध्ये तिथे ते इथे ॲड करायचं आहे. ते ॲड केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. बीटमार्क व्हिडिओवरती इथे क्लिक केल्यानंतर इथे एक तुम्हाला हे बघायला मिळणार आहे, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती क्लिक करून ऑडिओला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारचं एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर आता आपल्याला बीट कट करायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि पहिली बीट आहे इथे आणि दुसरी इथे कट मारायचा आहे. इथे तिसरी इथे कट मारायचा आहे. तर अशा प्रकारच्या आपल्याला कट मारून घ्यायचे आहेत समजा व्हिडिओला. तर अशा प्रकारचे आपल्याला कट मारून घेतल्यानंतर याच्यात आपल्याला फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी पहिल्या इमेजवरती क्लिक करायचं आहे, पहिल्या बीटवरती, आणि इथे रिप्लेसचं ऑप्शन बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला फोटोमध्ये जाऊन एक फोटो अशा प्रकारचा ॲड करायचा आहे. तर अशा प्रकारचे आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारचे फोटो ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता आपल्याला ओव्हरलीवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे. आणि इथून एक PNG दिलेली आहे ती आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे. अशा प्रकारची इथे ॲड करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, अशा प्रकारची इथे बसून घ्यायची आहे. तर अशा प्रकारची इथे बरोबर बसून घ्यायची आहे आणि ही लास्टपर्यंत अशा प्रकारची वाढवून घ्यायची आहे. लास्टपर्यंत वाढून घ्यायची आहे मित्रांनो ही PNG अशा प्रकारची. तर लास्टपर्यंत वाढून घेतल्यानंतर ह्याला आपल्याला काय करायचं आहे, इफेक्ट अप्लाय करायचे आहेत. इफेक्ट अप्लाय करण्यासाठी इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला ओपनिंग क्लोईंगवरती आल्यानंतर पहिल्यांदा हे इफेक्ट बघायला मिळणार आहे, हॅलो ब्लर नावाचं. ते आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर अशा प्रकारचा अप्लाय करायचा आहे आणि त्याची आपल्याला साईज आहे ती आपल्याला किती फोटो लोक ठेवायचे आहे, 1 2 3 4 फोटो लोक ठेवायचे आहे. 4 फोटो लोक ठेवल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्टवरती. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर ग्लोईंग लाईनवरती यायचं आहे. ग्लोईंग लाईनवरती आल्यानंतर आता आपल्याला इथे एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर तुम्हाला इथे हॅलो नावाचं इफेक्ट बघायला मिळणार आहे, ते आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. तर अशा प्रकारचा अप्लाय केल्यानंतर ह्याची साईज देखील आपल्याला 4 फोटो लोक ठेवायचे आहे. अशा प्रकारचे 4 फोटो लोक ठेवल्यानंतर आता आपल्याला ॲडजस्टमध्ये जाऊन इथे तुम्ही इथे कलर चेंज करू शकता अशा प्रकारचा. आणि इथून तुम्ही छोटं मोठं करून इथे वर खाली करू शकता. तर आता राईटवरती क्लिक करायचं आहे आणि डबल आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर तर आता आपल्याला नाईट क्लबवरती आल्यानंतर स्पीड फ्लेकर नावाचं इफेक्ट बघायला मिळणार आहे. ते आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि त्याची देखील साईज आपल्याला 4 फोटो लोक ठेवायचे आहे. अशा प्रकारचे 4 फोटो लोक ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्टवरती. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ट्रेंडिंगवरती एक इफेक्ट बघायला मिळणार आहे, लिव्हिंग वोन नावाचा. ते आपल्याला अशा प्रकारचा अप्लाय करायचा आहे आणि त्याची साईज आपल्याला 2 पार्ट लोक ठेवायची आहे. 2च पार्ट लोक ठेवायची आहे मित्रांनो ह्याची साईज आपल्याला. आणि पुन्हा काय करायचं आहे, डबल बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर इथे एक तुम्हाला इफेक्ट बघायला मिळणार आहे, इव्हनिंग मूव नावाचा. तर ते आपल्याला ॲड करायचं आहे आणि त्याची साईज आपल्याला 2 पार्ट लोक ठेवायची आहे. अशा प्रकारची 2 पार्ट लोक ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, डबल बॉडी इफेक्टवरती जायचं आहे. बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ग्लोईंग लाईनवरती यायचं आहे. ग्लोईंग लाईनवरती आल्यानंतर तर इथे तुम्हाला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे, ते अशा प्रकारचा. तर इथे अशा प्रकारचा ॲड करायचा आहे आणि त्याची साईज आपल्याला 3 पार्ट लोक ठेवायची आहे. अशा प्रकारची 3 पार्ट लोक ठेवल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर इथे आपल्याला जायचं आहे
स्पीडवरती यायचं आहे मित्रांनो. तर आता आपल्याला स्पीडवरती आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मिरर 3 लेयर नावाचं इफेक्ट अप्लाय करायचं आहे. तर अशा प्रकारचं अप्लाय करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून टाकायचं आहे आणि ॲडजस्टवरती जायचं आहे आणि ह्याचा कलर अशा प्रकारचा 0 ठेवायचा आहे आणि ह्या अशा प्रकारचं ॲडजस्ट करून घेऊन राईटवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारचं झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला ॲनिमेशन ॲड करायचे आहेत. ॲनिमेशन ॲड करण्यासाठी तर आता आपल्याला पहिला फोटो सोडायचा आहे, दुसऱ्या फोटोवरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तर इथे तुम्हाला रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन बघायला मिळणार आहे. तर तिथे पहिल्याला अप्लाय करायचं आहे, त्याच्या पुढच्या ह्याला जायचं आहे आणि ॲनिमेशनवरती जाऊन रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन इथे बघायला मिळणार आहे तुम्हाला. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, तर अशा प्रकारचा आपल्याला अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोवरती आल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला एक ॲनिमेशन बघायला मिळणार आहे. तर ते आपल्याला अप्लाय करायचं आहे आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यावरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. डबल तेच करायचं आहे. रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन आपल्याला ॲड करायचं आहे. त्याच्या पुढे यायचं आहे, ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे. इथे बघायला मिळणार आहे तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टली, ते आपल्याला अप्लाय करायचं आहे. अप्लाय केल्यानंतर त्याच्या पुढे जाऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. डबल तेच करायचं आहे. रॉक हॉरिझॉन्टली नावाचं ॲनिमेशन आपल्याला अप्लाय करायचं आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, ॲनिमेशनवरती जाऊन डबल रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. रॉक वर्टिकल नावाचं आणि त्याच्या पुढच्या याच्यावरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इथे आपल्याला एक दिसणार आहे. तर अशा प्रकारचं आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचं ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, डबल ॲनिमेशनवरती जाऊन आपण इथून एक पहिलं ॲड करून घ्यायचं आहे. पहिले ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला एक सोडायचं आहे. एक सोडू शकता, नाहीतर तुम्ही कोणतं बी लावू शकता. डबल ॲनिमेशनवरती जायचं आहे. रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन करायचं आहे आणि डबल एक सोडायचं आहे. एक सोडल्यानंतर ॲनिमेशनवरती जायचं आहे. डबल रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, एक सोडू शकता, नाहीतर तुम्ही लावू शकता. तर डबल ॲनिमेशनवरती जायचं आहे. रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. हॉर्टिकल, तर इथे आपल्याला बघायला मिळणार आहे रॉक वर्टिकल, ते आपल्याला ॲड करायचं आहे. तर अशा प्रकारचं ॲड केल्यानंतर आपल्याला डबल तेच ॲड करायचं आहे. त्याच्या पुढचं सोडायचं आहे. त्याच्या पुढच्या याच्यावरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि इथे पहिलं ॲड करायचं आहे आणि त्याच्या पुढचं सोडून आपल्याला ॲनिमेशनवरती जायचं आहे. रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन आपल्याला अप्लाय करून द्यायचं आहे. रॉक वर्टिकल नावाचं ॲनिमेशन ॲड केल्यानंतर आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओला डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, स्टेटसला लावू शकता. भेटू दुसऱ्या, जय महाराष्ट्र.